नमस्कार मित्रांनो, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, निखिल संदीप पांचाळ याचं लग्न झालेला आणि त्या लग्नानिमित्त आता श्री सत्यनारायणाची महापूजा ही आयोजित केलेली आहे. आता मी थोड्या टायमात तुमका तो भाग दाखवणार. आपल्या कोकणात कशी सत्यनारायणाची पूजा केली जाता तो पूर्ण व्हिडिओ तुमका दाखवणार आहे. बघू शकता. धन्यवाद. मी दाखवते पूर्ण नेमका भाग. थांब रे, चावेल तो नको वाटत होतो. कुलस्वामिनी कुलदेवताय महाप्रार्थना समर्पयामि. परत 3 वेळा आठवण करा देवाने. आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. परत पुनराचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमो नमः. आई फक्त पिंड आणि त्यांची गाठ मिळाली. हा लावा
अक्षरा घ्या खाली विडे नारळ मांडलेत ना तर सगळ्या यांच्यावर घाल हा तुम्ही दोघं सगळ्यांना नारळ हातात पळी घ्यायची पहिल्या विड्यावर पाणी घालायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व इकट क्या बोलते हां वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा महागणपती महा मुखवासार्थे पूगिफलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणां समर्पयामि तुम्ही हळद कुंकू घाला दोघांना हां त्या विड्यावर हळद कुंकू घालायचं एकावरच घाल दादा एकावर पहिला फर्स्ट घातलं दुसऱ्या नारळ आणि विडा दुसरा नारळ घालायचं हा एका नारळावर दुसऱ्या विड्यावर श्री कुलस्वामिनी कुलदेवता महामुखवासार्थे पूगिफलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणां समर्पयामि नारिकेलफलं समर्पयामि हळित्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि तिसऱ्या विड्यावर पाणी ग्रामदेवताय महागंभीरेश्वर देवता महामुखवासार्थे पूगिफलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणां समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि पुढच्या विड्यावर घाला ग्रामदेवताय महाकामेश्वर देवता महामुखवासार्थे पूगिफलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणां समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि आता शेवटचा विडा आणि तो एक राहिलेला नारळ त्याच्यावर क्षेत्र बालदेवताय महामुखवासार्थे पूगिफलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणां समर्पयामि नारिकेलफलं समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नमस्करोमि अक्षरा घ्या खाली विडे नारळ मांडलेत ना तर सगळ्या यांच्यावर घाल हा तुम्ही दोघं सगळ्यांना नारळ हातात पळी घ्यायची पहिल्या विड्यावर पाणी घालायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व इकट क्या बोलते हां वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समर्पयामि निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा महागणपती महा मुखवासार्थे पूगिफलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणां समर्पयामि तुम्ही हळद कुंकू घाला दोघांना हां त्या विड्यावर हळद कुंकू घालायचं एकावरच घाल दादा एकावर पहिला फर्स्ट घातलं दुसऱ्या नारळ आणि विडा दुसरा नारळ घालायचं हा एका नारळावर दुसऱ्या विड्यावर श्री कुलस्वामिनी कुलदेवता महामुखवासार्थे पूगिफलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणां समर्पयामि नारिकेलफलं समर्पयामि हळित्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि तिसऱ्या विड्यावर पाणी ग्रामदेवताय महागंभीरेश्वर देवता महामुखवासार्थे पूगिफलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणां समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि पुढच्या विड्यावर घाला ग्रामदेवताय महाकामेश्वर देवता महामुखवासार्थे पूगिफलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणां समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि आता शेवटचा विडा आणि तो एक राहिलेला नारळ त्याच्यावर
क्षेत्र बालदेवताय महाप्रसादे भूमिबल तांबूल सुवर्णपुष्पं दक्षिणां समर्पयामि नारिकेलफलं समर्पयामि हरिद्रा कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नमस्करोमि। तुळशीला नमस्कार करायचा तिथून गंगेश्वर ठाणेश्वरला तांदूळ घेऊन जा. तांदूळ बाबू तांदूळ घे. तांदूळ घेऊन जा. उत्पन्न द्यायचं काय? काय पण गेलं मेन नाही. गंगा. हां. ये रे बाबू अगं बाय बाय ते सोनू का दिलं ना माझ्या बाबूला नाही तिने दिलं माझ्या नको बसा बसा. लावून घेतलं पाय तिथे गुरु खोबऱ्या ठेवलेल्या आहे त्या गुरु खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. गुरु खोबऱ्यावरती पाणी ठेवायचं. महागणपती महानैवेद्यार्थे अंशतः गुरुखाद्य नैवेद्यं समर्पयामि अमृताय महा प्राणाय महापराय महावीराय महाउदानाय महास्वराय महाब्रह्मणे महानैवेद्यमध्ये पानं समर्पयामि प्राणाय महा अपाराय महावीराय महाउदानाय महास्वराय महाब्रह्मणे महाचारुणाय समर्पयामि उत्तरा पूर्णं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि. एक गंधपूर घालायचं गणपतीला. करोद्वंदनाथे सपुष्पचंदनं समर्पयामि. मगाची पूजा केली तिथे. एक नंबर विड्यावर वरच्या एक नंबर त्या बाजूला एक नंबर विड्यावर आणि पटच्या एका नारळावर पहिले पाणी घालायचं. महागणपती महामुखवासार्थे पूर्वीबलतांबूलं सुवर्णपुष्पं दक्षिणां समर्पयामि नारिकेलफलं समर्पयामि. हात जोडून नमस्कार करायचा. महागणपती महाप्रार्थना पूर्व नमस्कारां समर्पयामि. सार्वजनिक माहिती प्रसन्न रक्तविधानी नाशमायतु सर्वाणि सुरनका प्रारंभी विनती करो गणपती विद्यालया सागरा अज्ञानत्वा योगी बुद्धिमती देयाराज्य नोरेश्वरा चित्ताक्लेश दरिद्र दुःखवगे देशांतरा पाटे हे रंगागणनायका गणमुखा भक्ताभो गोष्ठे महागणपती महाप्रार्थना पूर्व नमस्कार समर्पयामि. एक पैसा पाणी सोडा आणि न पूजन श्री महागणपती देवता प्रियंता समोरचा कलश आहे. हा इथं आपला उजवा हात ठेवायचा. कलशेश्वर गायत्री सावित्री शांती गोष्टी करा. आया देव पूजा गंगे जेवण्याचे कलशाची गंधफूल लावून पूजा करायची. गंगे जेवण्याचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मी संजनी कुरु कलशाय महासर्वोपचाराचे गंगा अक्षर पुष्पं समर्पयामि. घंटेला गंधफूल लावायचे. आगमनार्थो देवानां पवनार्थो वशिलां देवता ब्राह्मणां घंटा देवे आगमन महासर्वोपचाराचे गंगा अक्षर पुष्पं समर्पयामि. माचिक कलशेश्वरुणाय महा ऋतुकालो गंगा पुष्पं समर्पयामि. कलशेश्वरुणाय महा देवती वाढायची घंटा वाढायची. कलशेश्वरुणाय महा धूपं समर्पयामि. कलशेश्वरुणाय महा सात्विकं दीपं समर्पयामि.
नैवेद्य दाखवायचं परमेश्वरान महानैवेद्याचे अंशतः गुणकार्य नैवेद्य अमृताय महा प्राणाय महा अपानाय महा व्यानाय महा उदानाय महा समानाय महा ब्रह्मणे महा नैवेद्य अनुसरणामे प्राणाय महा अपानाय महा व्यानाय महा उदानाय महा समानाय महा ब्रह्मणे महा चालना समर्पणे सोडा उत्तराभूषण समर्पयामि हस्तप्रक्षालन समर्पयामि मुखप्रक्षालन समर्पयामि आचमनीयं समर्पयामि करोद्वर्तनार्थे एकंदपुर दर्शन करायचं करोद्वर्तनार्थे स्वपुष्पसंधनं समर्पयामि 2 नंबरच्या विड्यावर पाणी घालायचं मुखवासार्थे पूर्वीबल तांबूळ सुवर्ण पुष्पं दक्षिणा वरती खालचं झालं बघा मुखवासाचे पूर्वीबल तांबूळ सुवर्ण पुष्पं दक्षिणा समर्पयामि हात जोडून नमस्कार करायचा कलश शोभ विष्णू कंटाळून जाणाऱ्या तांबूळ चित्र समाप्त बनाचा कुक्षोत सागर अशोक सत्यवैद वसुंधरा लोकयो यजुर्वेद काम वेद अथर्वणा अंत्यसहित अत्र गायत्री सावित्री शांती पुस्तका आयात देवपुराच्या गंगे चंद्रेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलश्री संजीवनेश्वर कलशाय महास्वरूपतराते नमस्कार समर्पयामि एक वेळी सामने पाणी सोडा आणि न कृतपूजनेना श्री वरुण देवता प्रियंता हे तामण आहे ना त्याच्यावर व्यवस्थित ठेवा खालचं तामण आहे ना ते वरती ठेवायचं तांबे हा तांब्या कलशावर आपल्याला मग ते समय पेटले वाते वाती एकदम एक वाट वरती सगळ्या सुपाऱ्या अक्षता घालायच्या एक घालायचे सूर्याय महासूर्य आवाहयामि सोमाय महासोमम आवाहयामि भौमाय महाभौमम आवाहयामि बुधे नमः बुधम आवाहयामि गुरुवे नमः गुरुम आवाहयामि शुक्राय महाशुक्रम आवाहयामि शनीश्वराय महाशनेश्वरम आवाहयामि राहुवे महारामुम आवाहयामि केतवे महाकेतुम आवाहयामि गणपते महागणपतिम आवाहयामि दुर्गाय महादुर्गम आवाहयामि क्षेत्रपालाय महाक्षेत्रपालम आवाहयामि वास्तु आवाहित देवताभ्यो पुष्पं समर्पयामि आवाहित देवताभ्यो नमः अगरबत्ती वाला घंटावाली आवाहित देवताभ्यो नमः धूपं समर्पयामि आवाहित देवताभ्यो नमः सात्विक दीपं समर्पयामि आवाहित देवताभ्यो नमः किती गोड बोलत ठेवले त्याच्यात नैवेद्य पडतं आवाहित देवताभ्यो नमः नैवेद्याचे अंशतः गुरुखाद्य नैवेद्यं समर्पयामि अमृताय महाप्राणाय महावरान्माय महाउदानाय महासमाय महाब्रह्मणे महानैवेद्यमध्ये पाणी समर्पयामि प्राणाय महापराय महाव्यानाय महाउदानाय महासमाय महाब्रह्मणे महाचार्य समर्पणे सोडा उत्तराभूषण समर्पयामि हस्तप्रक्षालन समर्पयामि मुखप्रक्षालन समर्पयामि आचमनीयं समर्पयामि एक फुल घंटा गुरुवाचं वरती घालायचं मुखवासार्थे भूमिवर तांबूळ सुवर्ण पुष्पं दक्षिणां समर्पयामि 3 नंबरच्या विधान पाणी घालायचं मुखवासार्थे भूमिवर तांबूळ सुवर्ण पुष्पं दक्षिणां समर्पयामि नारिकेल फलं समर्पयामि आवाहित देवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते आवाहित देवताभ्यो नमः प्रार्थनां समर्पयामि एक वेळी तांदळपाणी सोडा अनेन कृतपूजनेन श्री आवाहित देवता प्रियंता आता कृष्णाची मूर्ती आहे ना ती तुमच्या पुढ्यात घ्या पुढ्याच्या नावात बाजूला घ्या हे बघा खाली ठेवली देवताभ्यो नमः जय सत्य गुणातीत देवताभ्यो नमः आवाहनार्थे अक्षरांमी परत एकदा अक्षर करा ज्ञानारस्य समाय गंगाच्या विवोचन आसन देवदेवेश विश्वकर्म देवताभ्यो नमः आसनस्थाने अक्षरांमी 4 वेळा पाणी घालायचं नारायण नमस्ते नरकावतरण पाद्य गृहाण देवेश मम सर्व विवर सत्यनारायण संगाय सुकुलर देवताभ्यो नमः पादिव पाद्यं समर्पयामि व्यक्त स्वरूपाय ऋषिके महानिवेदिता मल्लार्गिन्द प्रियेतां सत्यनारायण संगाय सुकुलर हस्तयो अर्घ्यं समर्पयामि कर्पूर वासुदीं स्वरूप मंदाकिन समता आचमन जगन्नाथमय उत्तम भागवत सत्यनारायण संगाय सुकुलर देवताभ्यो नमः आचमन स्वरूपामि करून पाणी घालायचं गंगे जमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलश्री संजीवनी गुरु सत्यनारायण सांगाय चक्रवर्ती देवताभ्यो नमः प्रणालिकेच्या विषयाच्या अरण्यात राहणाऱ्या छोट्याखाली ऋषीने सूतरावाचा आद्य पुराणिकाला प्रश्न विचारला ऋषी म्हणाले की हे महामुनी सुत मला जसे कोणते व्रत किंवा कोणते तप आहे ते केले असता मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात हा हार घालता येतो बघा आपण मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात ते कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा
महाकृष्ण ऐकून सुद्धा म्हणाले की फार प्राचीन काळी महर्षी नारदांनी भगवान विष्णूंना असाच एक प्रश्न विचारला असता भगवान विष्णूने जे सांगितले ते तुम्हाला सांगतो ते तुम्ही शांत चित्ताने श्रवण करा. एकदा माहिती देवर्षी नारद प्रवक्ता करण्याच्या हेतूने इंद्रस्थाना पृथ्वीवर आले. पृथ्वीवर असताना त्यांना असं आढळले की पृथ्वीवर प्रत्येक मनुष्य प्राणी आपल्या गौरवकर्मामुळे विविध प्रकारची दुःख भोगत आहे. कोणत्या उपायाने मनुष्य दुःखमुक्त होईल या फोटो बघू वाणी आणि मन यांच्या वर्णनावर गेलेल्या सर्व गुण संपन्न असणाऱ्या आणि भक्तांची सर्व दुःख दूर करणाऱ्या हे भगवंता तुला माझा नमस्कार असो. नारद ऋषीने केलेले स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाला म्हणाले की हे नारदा तुम्ही आज इकडे का आल्याद्वारे तुमच्या मनात काय आहे ते मला सर्व करू दे म्हणजे मी तुला ते सर्व सांगेन. नारद म्हणाले की हे जगन्नाथ मनुष्य लोकातील प्रत्येक मनुष्य प्राणी स्वतःच्या पापकर्मामुळे विविध प्रकारची दुःखे भोगत आहेत. हे देवा या मानवांची सर्व प्रकारची दुःखाच्या कोणत्या अशाला हात उपायाने नसतो ते कृपा करून तुम्ही सांगा ते मी ऐकू इच्छितो. भगवान म्हणाले की हे वत्सा लोकही त्याची इच्छा करून तुम्हाला एक चांगला प्रश्न विचारला आहे. ते केल्याने जीवाची सर्व प्रकारची दुःख नाहीशी होऊ शकेल असे व्रत मी तुला सांगतो. नारदा तुझ्यावर माझे प्रेम आहे. तू खरोखर परोपकारी आहेस म्हणून स्वर्ग लोकात सुद्धा कोणाला माहीत नसलेले अतिशय पुण्य देणारे असे व्रत मी तुला प्रगट करून सांगतो. श्री सत्यनारायण नाव गीतेच्या व्रताचे नाव असून विधी उत्तर व्रत करणारा मनुष्य मृत्यू आणि सर्व सुखामुळे शोकी मुक्त होतो. भगवान विष्णूंचे हे बोलणे ऐकून नारदांनी त्यांना पुन्हा विचारले हे देवा या व्रताचा विधी काय याचे फळ काय व हे व्रत केव्हा करावे ते तुम्ही सांगा आणि हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सविस्तर माझ्या ऐकण्याची इच्छा आहे. जे ऐकून भगवंत म्हणाले की सर्व प्रकारचे दुःख निवारण करणारे धनधान्य वाढवणारे सौभाग्य वृद्धी देणारे यश देणारे असे हे व्रत श्रद्धायुक्त मनाने कोणत्याही दिवशी करता येते. विशेषतः सायंकाळी सत्याचे व्रत करावे. ब्राह्मण वरिष्ठ मित्रांना नातेवाईकांना या अनुसार सहभागी करून घ्यावे. पूजनाच्या वेळी सव्वा या प्रमाणात गव्हाचा रवा दूध साखर दूध केळी यांचा तयार केलेला प्रसाद भक्तीने सत्य देवाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळाला तर तांदळाचा रवा घ्यावा. साखरेच्या अभावी दूध वापरावा. अक्षरशः पूजनाचा सर्वांनी कथा ऐकावे. ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. ब्राह्मणाचं सर्वांनी भोजन करावे. रात्री नृत्य गीत भजन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम करून जागरण करावे. त्यानंतर उत्तरभोजन करावे. असे हे व्रत एखाद्या देवालयात करावे व भगवंताचे स्मरण करून घरी यावे. हे नारदांसाठी सर्व प्रकारची इच्छा पूर्ण करणारे हे व्रत जो कोण भक्तिभावाने करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन दुःखनाशय होतो. कलियुगात हे व्रत म्हणजे सर्व दुःख शमन करणारा असा एक सोपा उपाय आहे. इथे स्कंदपुराणे श्री देवाकडे श्री सत्यनारायण कथा प्रथम अध्याय संपूर्ण नारायण महाराज की जय. अवधूतांमुळे नौका वजावी अचानक उडाले हे मला समजणे अशक्य आहे. श्री सत्यदेवाचे महात्मा अज्ञेय आहे असे बोलून लीलावती आपल्या अतिशय दुःख करू लागली. लीलावतीने नंतर आपली मुलगी कलावती हिला मातीवर घेऊन खूप आक्रोश केला. पती विरहाच्या अतिदुःखाने व्याकुळ झालेल्या कलावतीने आपल्या पतीच्या पादुकांसह सहकर्म करण्याचा निश्चय केला. पत्नीचा तो विचार ऐकून पत्नीसह धार्मिक साधवांनी अतिशय दुःखित झाला व म्हणाला की सत्यदेवाच्या अवधूतामुळे माझी नौका वगैरे जावयासह बुडाली असेल तर सत्यदेवाच्या मायेमुळे हे मला समजणे अशक्य आहे. साधवानाने सर्वांना एकत्र बोलवले. जावयाच्या नौका पुन्हा प्राप्त झाली तर मी पुन्हा सत्यदेवाचे पूजन केले असा तिने आपला मनोदय व्यक्त केला. वारंवार सत्यदेवाचे स्मरण केले आणि नतमस्तक होऊन तो त्याला शरण आला. तेव्हा दीनानाथ सत्यदेव परमसंतुष्ट झाले. भक्तवत्सल सत्यदेवाने आकाशवाणीने घनगंभीरावाला सांगितले की सत्यदेव कलावतीने माझे पूजन केले आहे परंतु प्रसाद ग्रहण न करता ती पतीच्या भेटीला आली आहे म्हणून तिचा पती बुडाला आहे. हे साधवाने घरी जाऊन क्षमा मागून प्रसाद भक्षण करून कलावती पुन्हा इथे आली तर तिची आणि तिच्या पतीची खात्रीशीर भेट होईल. कलावतीने ती आकाशवाणी ऐकली ताबडतोब ती घरी गेली. क्षमा मागून तिने प्रसादही घेतला. परत आल्यावर तिला सर्व आपल्या पतिरायांची भेट झाली. नंतर कलावती साधवाने म्हणाले की बाबा तो उशीर का करता आपण लवकर घरी जाऊया. मुलीचे बोलणे ऐकून साधवाने आनंदित झाला. आपले या संदर्भात आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. प्रजा हितरक्षाच्या अंगासर नावाचा एक राजा होऊन गेला. त्याग केल्यामुळे त्याला अतिशय दुःख सोसावे लागले होते. एकदा हा राजा अरण्यात गेला असता तिथे अनेक विशेष वापरांची शिकार केली. नंतर विश्रांतीसाठी तो एका वटवृक्षाच्या सावलीत आला. त्याच्याने काही दिवस भक्तिभावाने भगवंताचे पूजन करण्याने पाहिले. राजाने पूजा पाहिली परंतु गर्वाने तो तिथे गेला नाही आणि त्याने त्याला नमस्कार केला नाही. गोपालाने मात्र राजा ग्रहण करण्याची विनंती केली.
परत येऊन गोपबांधवांनी श्रद्धेने प्रसाद भक्षण केला व संतुष्ट झाले. प्रसाद भक्षण न केल्यामुळे राजा मात्र अतिशय दुःखी झाला. त्याचे 100 मुलगे धनधान्य अन्न ऐश्वर्य नष्ट झाले. श्री सत्यदेवाचा प्रसादाचा त्याग केला, त्यामुळे मला हे सर्व वैभव नष्ट केले असे त्याच्या लक्षात आले. हे लक्षात आल्यानंतर गोपालांनी जेथे पूजन केले होते तेथे तो तरी उपस्थित झाला. त्यानंतर त्याने गोपबांधवांचा अतिशय भक्तियुक्त अन्य करण्याने भगवान सत्यदेवाचे पूजन करून प्रसाद घेतला. श्री सत्यदेवाच्या प्रसादाने धनधान्य अन्य वैभवासह 100 मुलगे त्यास परत मिळाले आणि पृथ्वीवर सर्व सुखाचा उपभोग करून शेवटी तो मोक्षावतारा म्हणला. शुद्ध म्हणाले की ऋषीश्रेष्ठ हो, परम दुर्लभ असे सुज्ञाचे व्रत जो कोणी करतो किंवा सत्यनारायण सांगायचो कुलवर देवता महाकर्पूर आरती समर्पयामी नमस्करोमी. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर उपिचे डोळाचे कंठी जोगे माळ मुक्ता फळाचे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव भौतिक भरातिक गौरी कुमरा चंद्राचे होते गोम गोम केशरा हिरे ललित मूट शोभतो भरा गुणगुणती मोपुरे शरणी लागया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती. जय देव जय देव संबोधन पीतांबर परिवर बंधना सर तोंड वक्र तुंड नयना शास्त्रा माता वट्टारे शरणा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे दुर्वर वंदना. जय देव जय देव हो मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती. जय देव जय देव दुर्गे दुर्गत भारी दुर्विन संसारी अनाथराते अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी आरी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी दुर्वर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी त्रिभुवन भुवने माता विजयसे नाही कारी शोधे परंतु नामोदे नाही. साई विवाद घंटा परिलोक वारी हेतु भक्ता लागे पावत नाही. जय देवी महिषासुरमर्दिनी दुर्वर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी प्रसन्न होती निर्लाता कैसापासून गोडी गोडी भवमाता अंबे दुर्वासुने पुनपुन विराता नरकल्लिन झाला पंकजलेचा. जय देवी महिषासुरमर्दिनी दुर्वर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी चौकौटी विक्राळा ब्रह्मांडी माळा विजय कंठ काळा केनेती माळा लावण्य सुंदर मस्तकी माळा दुनिया निर्मळ वारे गुरुजोळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू आवाजी हो वाळू कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नेने विठाला अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूती देवगण सकदंड नीळा नैसा शंकर शोभे उमा वेलाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू आवाती हो वाळू कर्पूर गौरा. देवी जय श्यामाजी अवधीत सावली प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू आवाती हो वाळू कर्पूर गौरा. जय देव व्याघ्रांबर मणिवर सुंदर बदनारी पंचानन मनमोहन माने सुतारी कोटी देवी दुहाते उद्धारी कर्पूरती रत्नाम नाथांतरी. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू आवाती हो
त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मन्यते वा बुद्ध्यात्मना वा विभूतिस्वभावा करोमि यद्यत् सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं देवं नारायणं श्रीरामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं मुक्तिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे श्री सत्यनारायण महाराज की जय मंगल मूर्ति मोर्या सदा सर्वदा युग तुझा करावा देवानी देव माझा करावा उपेशो नको गुणवंता अनंता गुरुनायका मागणे आता जय जय रघुवीर समर्थ मोरिया मोरिया बिमार जाणे हीच सेवा करू काय जाणे अध्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू गाल कोटी मंगल मूर्ती मोरिया श्री सत्यनारायण महाराज की जय त्यांच्या दिगावधी सर्वार्थ कामश्वदेवे जय देवा श्री सत्यनारायण महाराजा तळे संदीप नारायण पांचाळ यांचा मुलगा निखिल याचा शुभविवाह काल लांजा इथे नाही परवा 21 तारखेला 21 तारखेला लांजा कार्यालयात लग्न आलं आणि त्या प्रित्यर्थ इथे श्री सत्याची महापूजा घालावी म्हणून त्यांनी आज श्री सत्याची महापूजा घातलेली आहे. लग्न विवाह समारंभात त्यांच्यातून त्यांच्या कुटुंबाच्यातून काही चूक अकरा झाली असतील तर चूक अकरा बक्षीस करा. ज्या ज्या देवतांचे नाव काढले त्या त्या देवतांची समज देऊन अखंडित त्यांचं वैभविक जीवन सुखाचं समृद्धीचं भरभराटीचे जाऊन दे आणि अखंडित त्यांचा जो नोकरी धंदा आहे तो सगळा व्यवस्थित राहून कुठल्याही प्रकारे काही त्रास होता कामा नये आणि अखंडित सगळ्यांची रखवाली पोटा सुखपती द्या आनंदी आनंद दाखवा बरकरा आणि रक्षण करा. जय देवा श्री सत्यनारायण महाराजा तळे संदीप नारायण पांचाळ यांच्या श्री सत्यनारायण महाराजा तळे संदीप नारायण पांचाळ यांच्या इथे त्यांच्या मुलाची बोलणी झाली आणि त्याच्यानंतर मुलाचं लग्न झालं आणि श्री सत्यांची लग्नाची पूजा घेतली अशी एकूण 3 कार्य होतात म्हणून हे 4थी श्री सत्यांची महापूजा घातलेली आहे ती मान्यता करून घ्या आणि अखंडित या सर्व घराण्याची रखवालीपोटा सुखपती द्या. जी मुलं आहेत त्यांना चांगल्या प्रकारे नोकरी धंदा मिळून त्यांच्या मनोकामना असतील त्या सगळ्या पुऱ्या करा. शेतीवाडीपासून त्यांना चांगल्या प्रकारे उत्तम असं प्राप्त होऊन अखंडित या घराण्यात काही आजारपणा असेल क्लेश असतील भूत प्रेत संबंधी काही त्रास असेल पूर्णपणे बाहेर जाऊन या घरात चांगलं वैभव असं प्राप्त होऊन दे आणि जी पूजा केलेली ती मान्यता करून घ्या. आनंदी आनंद दाखवा बरकरा आणि रक्षण करा. श्री सत्यनारायण महाराज की जय. जन्म दिला मातेने पाळण केले पिताने संधी दुसऱ्यांचं नाव घेते पती पत्नीच्या नात्याने. धन्यवाद धन्यवाद. देवीच्या कृपेने घरात 11 धान्यांच्या राशी लक्ष्मी देवीच्या कृपेने घरात 11 धान्यांच्या राशी निखिल पांचाळ यांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी. देवाच्या कृपेने सुंदर प्रीतीचं नाव घेतो